चलो आपले डेफिनेशन्स चालू होते बेटा. डेफिनेशन्समध्ये आपण नॅनो सायन्स बघितलं, नॅनो टेक्नॉलॉजी बघितलं, नॅनो स्केल बघितलं. ठीक आहे, 4 डेफिनेशन झालं आणि 2 डेफिनेशन्स होत्या. हेडिंग टाकून घ्या नॅनोमीटर. हेडिंग टाकून घ्या नॅनोमीटर. मी इथे लिहितोय नॅनोमीटर. नॅनोमीटर काय असतं? नॅनोमीटर इज डिफाईन्ड ॲज ज्याची रेंज 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 1 × 10⁻⁹ मीटर असते. डायरेक्ट हेच म्हणजे त्याची डेफिनेशन बेटा. हे लिहिणं म्हणजेच काय त्याची डेफिनेशन. मग पुन्हा एकदा नॅनोमीटर म्हणजे काय? नॅनोमीटर इज डिफाईन्ड ॲज 1 nm इज इक्वल टू 1 × 10⁻⁹. पुन्हा एकदा नॅनोमीटर म्हणजे काय? नॅनोमीटर इज डिफाईन्ड ॲज 1 nm इज इक्वल टू 1 × 10⁻⁹. नंबर लाईन काढली होती बेटा. नंबर लाईनच्या मध्ये पण तुम्हाला लक्षात येईल 1 नॅनोमीटर इज इक्वल टू किती असतं? 1 × 10⁻⁹. ठीक आहे, चलो घ्या लिहून. नॅनोमीटर इज डिफाईन्ड ॲज नॅनोमीटर इज डिफाईन्ड ॲज नॅनोमीटर इज डिफाईन्ड ॲज 1 nm is equal to 1 × 10⁻⁹ मीटर. 1 nm is equal to 1 × 10⁻⁹ मीटर. ठीक आहे, पुढचं हेडिंग टाका नॅनो पार्टिकल. नॅनो पार्टिकल. आता नॅनो पार्टिकल म्हणजे काय? असा पार्टिकल जो की त्याच्यामध्ये कुठलंही मटेरियल असो. ठीक आहे, असा पार्टिकल जो की बनलेला आहे कुठल्याही मटेरियलपासून. कुठलं मटेरियल? मग ते मेटल असू द्या, ऑलॉय असू द्या किंवा मेटल ऑलॉयचं असं पार्टिकल ज्याची रेंज नॅनोमीटरमध्ये असते. ज्याची रेंज नॅनोमीटरमध्ये असते. नॅनोमीटर म्हणजे काय? एकदम सूक्ष्मातला सूक्ष्म पार्टिकल म्हणजे काय झालं? नॅनो पार्टिकल. नॅनो पार्टिकल म्हणजे काय? सपोज मी एखादा मेटल घेतला, त्याला एकदम छोटे 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 खूप 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 छोटाले तुकडे केले. एवढे छोटाले की त्याची रेंज कुठल्या रेंजमध्ये येईल बेटा? त्या पार्टिकलची जो साईज असेल त्या साईजची रेंज कुठल्या याच्यामध्ये असेल? नॅनोमीटरमध्ये असेल. त्याला काय म्हटलं त्याने? नॅनो पार्टिकल. मग डेफिनेशन काय सांगता येईल? द पार्टिकल ऑफ एनी मटेरियल such as metal or alloy that have the size in the range of nanorange. कुठली बेटा? नॅनोरेंज. असा पार्टिकल ज्याची मटेरियलची साईज नॅनो रेंजमध्ये असते. असा पार्टिकल ज्याच्या मटेरियलची साईज नॅनो रेंजमध्ये असते त्याला काय नाव दिले बेटा? नॅनो पार्टिकल. पुन्हा एकदा नॅनो पार्टिकल म्हणजे काय? असा कुठलाही पार्टिकल, मग तो कोणाचा असू द्या, मेटलचा असू द्या, ऑलॉयचा असू द्या, ज्याची साईज ऑफ पार्टिकल कुठल्या रेंजमध्ये असते? नॅनो रेंजमध्ये असते. ज्याची साईज ऑफ पार्टिकल कुठल्या रेंजमध्ये असते? नॅनो रेंजमध्ये असते. त्याला काय नाव दिले? नॅनो पार्टिकल. लिहून घ्या नॅनो पार्टिकल. द पार्टिकल ऑफ एनी मटेरियल such as metal or alloy such as metal alloy etc. such as metal alloy etc. that have the size in the nano range is known as nanoparticle. ओके. आता ॲस्पेक्ट्स ऑफ नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये आपण बेसिकली किती 5 डेफिनेशन्स बघितल्या. नॅनो सायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो स्केल, नॅनोमीटर आणि अजून एक नॅनो पार्टिकल. ठीक आहे, आता अजून एक याच्यातला कन्सेप्ट आहे तो म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ नॅनो पार्टिकल. टाका हेडिंग ॲप्लिकेशन ऑफ नॅनो पार्टिकल. ॲप्लिकेशन आधी लिहून घेतो मग सगळे एक्सप्लेन करतो बेटा, अवघड नाही आहे. पहिलं, इट इज यूज्ड ॲज अ बेटर इन्सुलेटर. Second, it is used to make hard cutting tools. Third, it is used for high energy density batteries. आणि त्याच्यानंतर फोर्थ, इट इज यूज्ड फॉर हाय पॉवर मॅग्नेट्स. चलो काय काय सांगितलं डेफिनेशन बेटा? बेटर इन्सुलेटर म्हणून काम करतं, हार्ड कटिंग टूलसाठी यूज होतं, हाय पॉवर डेन्सिटी बॅटरीजमध्ये वापरतं, त्याच्यानंतर हाय पॉवर मॅग्नेटसाठी पण यूज केलं जातं. ठीक आहे, बरं. इथे माझा आता नॅनो पार्टिकलचा कन्सेप्ट संपला. आता या चॅप्टरचा एक शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे आहे SET, सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर. कुठलंही बेटा नाव त्याचं? सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर. हेडिंग टाकून घ्या SET ब्रॅकेटच्या आतमध्ये सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर. हेडिंग टाकून घ्या SET सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. कुठल्या बेटा? आता सांगितलं कुठल्या बेटा? SET.
एसीटीचा फुल फॉर्म काय सांगितलं? सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर. एसीटीचा फुल फॉर्म काय सांगितलं? सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर. क्वेश्चन घ्या. डिफाईन एसीटी. डिफाईन एसीटी. डिफाईन एसीटी. आता एसीटी काय असतं? तर एसीटीचा फुल फॉर्म सांगितला सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर, जो की व्हेरी स्मॉल ट्रान्झिस्टर ऑफ नॅनो साईज. इट इज अ फर्स्ट पॉईंट काय सांगायचं डेफिनेशनमध्ये? इट इज अ व्हेरी स्मॉल ट्रान्झिस्टर ऑफ नॅनो साईज. पहिला पॉईंट काय सांगायचं? इट इज अ व्हेरी स्मॉल ट्रान्झिस्टर ऑफ नॅनो साईज. पुढचा पॉईंट हॅव्हिंग लो पॉवर कन्झम्पशन. हॅव्हिंग लो पॉवर कन्झम्पशन. आणि थर्ड हॅव्हिंग क्वांटम मेकॅनिकल इफेक्ट. आता क्वांटम म्हणजे काय? क्वांटम म्हणजे काय बेटा? एक प्रकारची एनर्जी आहे. कुठली एनर्जी? ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन यूज होतं. अशी एनर्जी ज्याच्यामध्ये काय यूज होतं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन यूज होतं. त्याला काय नाव आहे बेटा? क्वांटम मेकॅनिकल इफेक्ट. त्याला काय नाव दिलंय? क्वांटम मेकॅनिकल इफेक्ट. मग डेफिनेशनमध्ये मला 3 महत्त्वाचे मुद्दे. पहिला महत्त्वाचा मुद्दा काय आहे बेटा? एसीटी इज अ व्हेरी स्मॉल ट्रान्झिस्टर. एसीटी इज अ व्हेरी स्मॉल ट्रान्झिस्टर ऑफ नॅनो साईज. सेकंड मुद्दा हॅव्हिंग लो पॉवर ट्रान्झिस्टर. आणि तिसरा मुद्दा काय सांगितलं? हॅव्हिंग क्वांटम मेकॅनिकल इफेक्ट. हॅव्हिंग काय बेटा? क्वांटम मेकॅनिकल इफेक्ट. इट इज नोन एज व्हॉट? एसीटी. अजून एकदा, एसीटी म्हणजे काय? एसीटी इज अ किंवा एसीटी स्टँड्स फॉर सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर विच इज अ व्हेरी स्मॉल ट्रान्झिस्टर ऑफ नॅनो साईज. पुढचा पॉईंट काय सांगितलं? हॅव्हिंग व्हेरी लो पॉवर कन्झम्पशन अँड ऑल्सो हॅव्हिंग अ क्वांटम मेकॅनिकल इफेक्ट. इट इज नोन एज व्हॉट? एसीटी. कळाले? 3 महत्त्वाचे मुद्दे. व्हेरी स्मॉल ट्रान्झिस्टर ऑफ नॅनो साईज, दुसरा मुद्द्याचा लो पॉवर कन्झम्पशन, आणि तिसरा महत्त्वाचा क्वांटम मेकॅनिकल इफेक्ट. तिसरा महत्त्वाचा काय बेटा? क्वांटम मेकॅनिकल इफेक्ट. चलो डेफिनेशन लिहून घ्या. आधी क्वेश्चन घेतलं बेटा आपण डिफाईन एसीटी. आता चालू करा. एसीटी स्टँड्स फॉर सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर. एसीटी स्टँड्स फॉर सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर. एसीटी स्टँड्स फॉर सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर, कॉमा द्या, विच इज व्हेरी स्मॉल ट्रान्झिस्टर. विच इज व्हेरी स्मॉल ट्रान्झिस्टर ऑफ नॅनो साईज. विच इज very small transistor of nano size, having low power consumption, having low power consumption, having low power consumption, and also consist of quantum mechanical effect, and also consist of quantum mechanical effect, and also consist of काय बेटा? क्वांटम मेकॅनिकल इफेक्ट. आता पुढे हेडिंग टाकायची आहे कन्स्ट्रक्शन ऑफ एसीटी. कन्स्ट्रक्शन ऑफ एसीटी. पुढची हेडिंग टाकायची आहे कन्स्ट्रक्शन ऑफ एसीटी. लक्ष इकडे. एसीटीचं कन्स्ट्रक्शन आपल्याला 2 भागात डिवाइड होतं, किंवा 2 टाईपने असं लक्षात डिवाइड होतं नाही, 2 टाईपचे. कुठले? सिम्प्लिफाईड कन्स्ट्रक्शन ऑफ एसीटी आणि अजून एक सर्किट डायग्राम ऑफ एसीटी. 2 टाईप्स. कुठले बेटा? सिम्प्लिफाईड कन्स्ट्रक्शन ऑफ एसीटी आणि अजून एक कुठले? सर्किट डायग्राम ऑफ एसीटी. ठीक आहे. आधी हे 2 टाईप पैकी पहिला टाईप मला बघायचा आहे, तो म्हणजे कुठला? सिम्प्लिफाईड कन्स्ट्रक्शन ऑफ एसीटी. सिम्प्लिफाईड कन्स्ट्रक्शन ऑफ एसीटी मध्ये ना बेटा याच्यामध्ये 3 टर्मिनल. कुठले? ड्रेन, गेट आणि सोर्स. पहिला पॉईंट सांगायचा. याच्यामध्ये 3 टर्मिनल. कुठले? ड्रेन, गेट आणि सोर्स. पुढचा पॉईंट काय सांगायचा बेटा? याच्यामध्ये टनेल इफेक्ट असतो. याच्यामध्ये काय असतो? टनेल इफेक्ट. टनेल इफेक्ट कुठे बेटा माहिती का? 2 मेटल इलेक्ट्रोड्सच्या मध्यभागी. 2 मेटल आहे पहा. सोर्स आणि ड्रेन हा एक मेटल आहे. ड्रेन आणि गेट हा एक मेटल आहे. यांच्या मध्यभागी कुठला इफेक्ट असतो बेटा? टनेल इफेक्ट. टनेल इफेक्ट बेसिकली कोणामुळे होतं बेटा माहिती का? इन्सुलेटिंग मटेरियलमुळे होतो. कोणामुळे होतो? इन्सुलेटिंग मटेरियलमुळे होतो. पुन्हा एकदा 2 पॉईंट सांगितले. सिम्प्लिफाईड कन्स्ट्रक्शन मध्ये काय सांगायचं? सगळ्यात पहिलं पॉईंट, याच्यामध्ये 3 टर्मिनल आहेत. ड्रेन, गेट, सोर्स. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, याच्यामध्ये टनेल इफेक्ट होतो. याच्यामध्ये कुठला इफेक्ट होतो? टनेल इफेक्ट. कुठे होतो? बिटवीन द 2 मेटल इलेक्ट्रोड्स. बिटवीन द 2 मेटल इलेक्ट्रोड्स which is made up of insulating material, which is known as what? Tunnel junction. Which is known as what? Tunnel junction. त्यालाच मी अजून एक नाव दिले बेटा, टनेल जंक्शन. पुढचा मुद्दा सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर आहे बेटा हा, बरोबर. तर हा सिंगल इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉनच जातील. तर एक इलेक्ट्रॉन कुठून कुठे जातात? तर ते जातात सोर्स पासून ड्रेन कडे. कुठून कुठे जातात बेटा? सोर्स पासून ड्रेन कडे. हे 3 पॉईंट सांगायचे. सिम्प्लिफाईड कन्स्ट्रक्शन संपलं. पुन्हा एकदा सिम्प्लिफाईड कन्स्ट्रक्शन मध्ये काय सांगायचे? मध्ये 3 टर्मिनल. कुठले? ड्रेन, गेट आणि सोर्स. पुढचा मुद्दा, याच्यामध्ये काय सांगितलं बेटा? याच्यामध्ये हा टनेल इफेक्ट होतो. कुठे होतो? बिटवीन द टू मेटल इलेक्ट्रोड्स विच आर सेपरेटेड बाय द इन्सुलेटिंग मटेरियल विच इज नोन एज व्हॉट? टनेल जंक्शन. विच इज नोन एज व्हॉट? टनेल जंक्शन. थर्ड मुद्दा, याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो. कुठून कुठे ट्रान्सफर होतो? सोर्स पासून ड्रेन कडे. कुठून कुठे ट्रान्सफर होतो बेटा? सोर्स पासून ड्रेन कडे. कळालं? पक्का?
पुन्हा एकदा सांगतोय, सिम्प्लिफाईड कन्स्ट्रक्शन माझं 3 पॉईंट्स लिहायचे, 3 टर्मिनल आहेत, ड्रेन, गेट, सोर्स. पुढचा मुद्दा, याच्यामध्ये टनेल जंक्शन असतं. टनेल जंक्शन कोणामुळे? बिटवीन द टू मेटल इलेक्ट्रोड्स विच आर सेपरेटेड बाय द इन्सुलेटिंग मटेरियल विच इज नोन एज टनेल जंक्शन. पुढे याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो. कुठून कुठे ट्रान्सफर होतो? तो सोर्स पासून ड्रेनकडे. कुठून कुठे ट्रान्सफर होतो? सोर्स पासून ड्रेनकडे. कळालं बेटाला? ओके, आता जेवढं झाले तेवढं. ठीक आहे, अजून सर्किट डायग्रामचं बाकी आहे बेटा. ठीक आहे, सर्किट डायग्रामचं बाकी आहे. आधी एवढं लिहून घेऊ. कन्स्ट्रक्शन ऑफ एसीटी टाकले बेटा हेडिंग. क्वेश्चन घ्या, एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन ऑफ एसीटी. क्वेश्चन घ्या, एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन ऑफ एसीटी. एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन ऑफ एसीटी. एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन ऑफ एसीटी. आन्सर मध्ये लिहा, द कन्स्ट्रक्शन ऑफ एसीटी कॅन बी डिवायडेड इंटू द टू पार्ट्स. द कन्स्ट्रक्शन ऑफ एसीटी कॅन बी divided into the two parts. The construction of ACT can be divided into the two parts. The construction of ACT can be divided into the two parts. First, simplified construction of ACT. First, simplified construction of ACT. Second, circuit diagram of ACT. Second, circuit diagram of ACT. Second आहे circuit diagram of ACT. ओके, पुन्हा फर्स्ट हेडिंग टाका, सिम्प्लिफाईड कन्स्ट्रक्शन ऑफ एसीटी. पुन्हा फर्स्ट हेडिंग टाका, सिम्प्लिफाईड कन्स्ट्रक्शन ऑफ एसीटी. ओके, व्हिडिओ पॉज करायचा आहे, डायग्राम काढून घ्यायची. कुठली बेटा? फक्त सिम्प्लिफाईड कन्स्ट्रक्शन ऑफ एसीटी ही काढायची नाही, फक्त सिम्प्लिफाईड कन्स्ट्रक्शन ऑफ एसीटीचे डायग्राम काढा. व्हिडिओ पॉज करून डायग्राम काढून घ्यायची आहे. ओके, झालं बेटा, पुढे कंटिन्यू करा. दाबो फिगर शोज simplified structure of ACT. The above figure shows the simplified structure of ACT. What's the point? It consists of basically three terminals. It consists of basically three terminals. It consists of basically three terminals: drain, gate, and source. It consists of basically three terminals: drain, gate, and source. What's the point? What's the point? It consists of tunnel effect. It consists of tunnel effect which is observed. It consists of tunnel effect which is observed. It consists of tunnel effect which is observed when two metallic electrodes. It consists of tunnel effect which is observed when two metallic electrodes. It consists of tunnel effect which is observed when two metallic electrodes are separated by the insulating barrier. When two metallic electrodes are separated by the insulating barrier. When two metallic electrodes are separated by the insulating barrier, known as the tunnel junction. Known as the tunnel junction. Known as the tunnel junction. What's the point? It always transfers the electron. It always transfers the electron. It always transfers the electron from source to drain. It always transfers the electron from source to drain one by one. It always transfers the electron from source to drain one by one. It always transfers the electron from source to drain one by one. Okay, आता पहिलं झालंय. आता हेडिंग टाकायची आहे सेकंड, सर्किट डायग्राम ऑफ एसीटी. हेडिंग टाकायचं बेटा, सर्किट डायग्राम ऑफ एसीटी. ओके, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि सर्किट डायग्राम काढून घ्यायची बेटा, इकडच्या साईडला दिसते. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि सर्किट डायग्राम काढून घ्यायची, इकडच्या बाजूला तुम्हाला दिसते. ठीक आहे, सर्किट डायग्राम झाली बेटा काढून. सर्किट डायग्राम ऑफ एसीटी याचं सोपं आहे बेटा, लिखापडी काही अवघड नाही आहे. सर्किट डायग्राम मध्ये सगळ्यात पहिले मला गेट व्होल्टेज दिसते बेटा. हे जे गेट व्होल्टेज आहे ना बेटा, हे एसीटीला ऑन आणि ऑफ करायचं काम करतं. म्हणजे काय, एसीटीने इलेक्ट्रॉन्स पाठवायचे का नाही पाठवायचे हे ठरवण्याचं काम कोण करेल बेटा? गेट व्होल्टेज. पहिला मुद्दा. ठीक आहे, सर्किट डायग्राम मध्ये पहिला पॉईंट काय सांगायचा बेटा, याच्यामध्ये गेट व्होल्टेज असतो. तो गेट व्होल्टेज डिसाईड करतो की सिंगल इलेक्ट्रॉन काम करेल का नाही करणार, सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर काम करेल का नाही करणार, किंवा सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर इलेक्ट्रॉन्सला ट्रान्सफर करेल का नाही करणार. पुढचा मुद्दा, याच्यामध्ये बेटा 3 नोड्स आहेत, नोड 1, नोड 2, नोड 3. 3 नोड आहेत बेटा, नोड 1, नोड 2, नोड 3. नोड 1 ला कुठला टर्मिनलला सोर्स आहे, नोड 2 ला गेट आहे, नोड 3 ला कुठला बेटा ड्रेन आहे. ठीक आहे, नोड 1 आणि नोड 2 मध्ये आणि नोड 2 आणि नोड 3 मध्ये
टनेल जंक्शन आहे. काय बेटा? टनेल जंक्शन आहे. नोड 1 नोड 2 मधलं टनेल जंक्शन C1 R1 पासून बनलेलं आहे. नोड 2 आणि नोड 3 मध्ये जे टनेल जंक्शन आहे ते कशापासून बनले? C2 आणि R2 पासून बनलेले आहे. C1 R1 म्हणजे कॅपॅसिटर 1 अँड रेजिस्टर 1. इकडच्या साईडला कॅपॅसिटर 2 आणि रेजिस्टर 2. बरं, पॉईंट्स एवढेच लिहायचे, बाकीचे काही लिहायचे नाही. पुन्हा एकदा एकदम सिंपल आहे बेटा, आधीच बोललो. पहिलाच फक्त पॉईंट थोडा महत्वाचा आहे. कुठला आहे बेटा? याच्यामध्ये गेट व्होल्टेज असतो, तो सांगतो की सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करेल का नाही करणार, म्हणजेच तो सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर ऑन असेल का नसेल. पुढचा मुद्दा, याच्यामध्ये 3 नोड्स आहेत. नोड 1, नोड 2, नोड 3. नोड 1 सोर्सला असतो, नोड 2 गेटला असतो, नोड 3 ड्रेनला असतो. पुढचा मुद्दा, नोड 1 आणि नोड 2 मध्ये एक टनेल जंक्शन आहे. नोड 2 आणि नोड 3 मध्ये एक टनेल जंक्शन आहे. नोड 1 नोड 2 मध्ये जे टनेल जंक्शन त्याचं नाव आहे C1 R1. नोड 2 नोड 3 मध्ये जे टनेल जंक्शन त्याचं नाव काय बेटा? C2 आणि R2. संपला विषय. ठीक आहे, एवढीच फक्त याची लिखापडी करायची. हे काय झालं बेटा? सर्किट डायग्राम ऑफ एसीटी. हे काय झालं? सर्किट डायग्राम ऑफ एसीटी. कळालंय? पुन्हा एकदा सांगतो, याच्यामध्ये गेट व्होल्टेज आहे. ठीक आहे, तो काय करेल? सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर मधून इलेक्ट्रॉन्स जाईल का नाही जाणार हे ठरवण्याचं काम कोणाचं? गेट व्होल्टेजचं आहे. पुढचं, याच्यामध्ये 3 नोड्स आहेत. नोड 1, नोड 2, नोड 3. नोड 1 ला सोर्स टर्मिनल जोडलेला आहे, नोड 2 ला गेट जोडलेला आहे, नोड 3 ला ड्रेन जोडलेला आहे. नोड 1 नोड 2 मध्ये एक टनेल जंक्शन आहे, नोड 2 नोड 3 मध्ये एक टनेल जंक्शन आहे. नोड 1 नोड 2 मध्ये जे टनेल जंक्शन त्याचं नाव काय? C1 R1 आहे. नोड 2 नोड 3 मध्ये एक टनेल त्याचं नाव काय बेटा? C2 R2 आहे. कळालंय? लिखापडी. चल, सर्किट डायग्राम झाली असेल, लिखापडी घ्या. दाबा फिगर शोज द सर्किट डायग्राम ऑफ एसीटी. दाबा फिगर शोज द सर्किट डायग्राम ऑफ एसीटी. दाबा फिगर shows the circuit diagram of ACT. पुढचा पॉइंट, it consists of the gate voltage. It consists of the gate voltage for opening and closing of the ACT. For opening and closing of the ACT. It consists of the gate voltage for opening and closing of the ACT. For opening and closing of the ACT. पुढचा पॉइंट, in other words, VG controls the electron. In other words, VG controls the electron transfer one by one. In other words, VG controls the electron transfer one by one. Puts a point. It also consists of node 1, node 2 and node 3. It also consists of node 1, node 2 and node 3. Puts a point. To the node 1, source terminal is connected. To the node 1, source terminal is connected. Comma there. To the node 2, gate terminal is connected. To the node 2, gate terminal is connected. And to the node 3, drain terminal is connected. And to the node 3, drain terminal is connected. पुन्हा एकदा, to the node 1, source terminal is connected. To the node 2, gate terminal is connected. And to the node 3, drain terminal is connected. Puts a point. In between node 1 and node 2, in between node 1 and node 2, and also in between node 2 and node 3, and also in between node 2 and node 3, tunnel junction is present. Tunnel junction is present. पुन्हा एकदा पॉइंट, in between node 1 and node 2 and node 2 and node 3, tunnel junction is present. पुढे लिहा. The tunnel junction is made up of capacitance and resistance. The tunnel junction is made up of capacitance and resistance. The tunnel junction is made up of capacitance and resistance. What's the point? In between node 1 and node 2, the tunnel junction is made up of capacitance 1 and resistance 1. Capacitance 1 and resistance 1. माझ्या हाताकडे बघायचं म्हणजे कॅपॅसिटन्स 1 आणि रेजिस्टन्स 1 पासून नोड 1 नोड 2 मध्ये इन बिटवीन नोड 2 and node 3, the tunnel junction is made up of, in between node 2 and node 3, the tunnel junction is made up of capacitance 2 and resistance 2.
द टनेल जंक्शन इज मेड अप ऑफ कॅपॅसिटन्स 2 अँड रेजिस्टन्स 2. कॅपॅसिटन्स 2 अँड रेजिस्टन्स 2. ओके, हे झालं बेटा सर्किट डायग्राम ऑफ एसीटी. अख्खं कन्स्ट्रक्शन झालं. काय काय आलं बेटा याच्यात? सिम्प्लिफाईड कन्स्ट्रक्शन बघितलं आणि सर्किट डायग्राम बघितली. ठीक आहे. उद्या व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि ॲप्लिकेशन्स. उद्या माझा हा चॅप्टर संपेल बेटा. ठीक आहे. उद्या फर्स्ट चॅप्टर तुमचा संपून जाईल FPEचा. ठीक आहे. उद्या काय काय बाकी बेटा? व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स 2 मार्कासाठी येते, ॲडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज आणि ॲप्लिकेशन. ठीक आहे बच्चा लोक, ते आपण उद्याच्या सेशनमध्ये बघू. ओके बच्चा लोक, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.